मित्रांनो, आपण आजचं लेक्चर कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर घेत आहोत. कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ही 9th, 10th, 11th आणि 12th या चारही स्टँडर्डला उपयोगाची आहे. आपण जे लेक्चर ज्या आधाराने जाणार आहोत तो आधार आपला 10th स्टँडर्डचा महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस सायन्स फर्स्टचं पहिलं युनिट हे ग्रॅव्हिटेशन आहे आणि त्या युनिटच्या अनुषंगाने आपण कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनचा विचार करणार आहोत. आपल्या सायन्स फर्स्टच्या युनिटमध्ये ह्या चॅप्टरच्या अनुषंगाने जे 3 प्रश्न आपल्या पुस्तकात आहेत त्याच्या डिस्कशन पासून आपण सुरुवात करूया. सर्वजण या लेक्चरचा अभ्यास करताना आपलं वही पुस्तक जवळ ठेवून मनावर ताबा ठेवून कुठल्याही प्रकारे मन भरकटू देऊ नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लेक्चरचा फायदा घ्यावा. आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लासेस लावणं शक्य नसतं, शहरामध्ये येणं शक्य नसतं, ग्रामीण भागांमध्ये शाळांमध्ये शिकत असतात. अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे आमचं लेक्चर्स आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून नेहमीच चांगले नॉलेजेबल कन्सेप्च्युअल व्हिडिओज अपडेट मिळण्यासाठी आपण बेल आयकॉनला प्रेस करू शकतात अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आजचं लेक्चर्स आपण सुरुवात करूया. लेक्चर युनिट आहे ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स आपण विचारात घेऊ. आधी 10th स्टँडर्डच्या सायन्स फर्स्टच्या पहिल्या युनिटमध्ये पहिले 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. एखाद्या बॉडीवर फोर्स लावल्यानंतर त्या बॉडीवर त्या फोर्सचा काय काय इफेक्ट होऊ शकतो किंवा फोर्स लावल्यानंतर काय इफेक्ट्स होतात. तर आपल्याला जनरली आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण अनुभव आहेत, एक्सपिरियन्स आपण घेतो. वी एक्सपिरियन्स whenever the force acting on the body at that time which phenomena are happen. First, whenever the body in motion at that time you stop the motion of that body. Whenever body in rest position at that time you get the due to the motion to the body. म्हणजे एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तिचं मोशन स्टॉप करू शकतात, फोर्स नेसेसरी आहे. एखादी बॉडी रेस्ट आहे तिला मोशन देऊ शकतात म्हणजे फोर्स नेसेसरी आहे. यू चेंज द डायरेक्शन ऑफ यू चेंज द डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट वेन एव्हर द बॉडी इन मोशन यू चेंज डायरेक्शन ऑफ मोशन. एखादी बॉडी जर मोशन मध्ये असेल तर तिची डायरेक्शन चेंज करण्यासाठी सुद्धा फोर्सची आवश्यकता आहे. मीन्स वी यूज अ फोर्स इन अ रेग्युलर लाईफ in a various types, right? अंडरस्टँड. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळलं की आपण जर एखाद्या ऑब्जेक्टवर बॉडीवर फोर्स लावला तर आपण त्याचा काय काय इफेक्ट विचारात घेऊ शकतो. मोशन स्टॉप करू शकतो, मोशन देऊ शकतो, मोशनची डायरेक्शन चेंज करू शकतो. व्हॉट टाइप्स ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. आपण ज्या याच्यामध्ये बघितलं असेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, अनेक प्रकारचे फोर्स आहेत. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यांना परिचित आहे, म्हणजे नावाने तरी माहिती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. अर्थ आणि मून यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सन आणि अर्थ यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे आपण जनरली ऐकत पण असतो. म्हणजे आपण त्याच्याबद्दल फॅमिलियर आहोत. नवीन आपल्याला त्याच्यामध्ये खूप काही असं माहिती नाही असं नाही, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल. देन बाकीचे जे फोर्सेस मी सांगितले ते तुम्हाला 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये स्टडी करायला मिळतीलच. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय जाणतात, तुम्हाला काय माहिती आहे, राईट? आता तेच आपल्याला याच्यामध्ये विचारात घ्यायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमकं काय, त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपल्याला हे लक्षात येतं किंवा आपल्याला शाळेमध्ये
जनरली आपण क्लासेसमध्ये विचारात घेतोच, काही आपण मागच्या काही स्टँडर्डमध्ये आपण शिकलोय की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Whenever two bodies are attracted towards each other due to the gravitational force. Means gravitational force is one of the attracting force. Gravitational force चं नेचर कसं आहे तर अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्टिव्ह नेचर आहे. अट्रॅक्शन नेचर मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी हिस्ट्री आहे किंवा कहाणी म्हणतो आपण त्याला, जी कथा आहे ती स्टार्ट कुठून होते तर डायरेक्ट आपल्याला न्यूटन्स पर्यंत नाही येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. न्यूटन डायरेक्ट नाही येत. त्याच्या अगोदर साधारणपणे ह्या ज्या इसवी सन वगैरे जे असतात हे आपल्या पुस्तकातून कुठून तरी वाचूनच आपल्याला ती माहिती मिळते. साधारण म्हटलं जातं की 1543 मध्ये निकोलस कोपर्निकस नावाच्या सायंटिस्टचा मृत्यू झालेला आहे. त्याने त्याच्या काळामध्ये अनेक अशा काही या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत गोष्टी लिहिल्या आणि त्याला हे कळलं की जे काही युनिवर्स आहे त्या युनिवर्सच्या सेंटरला कोण आहे तर सन आहे. निकोलस कोपर्निकस. मग त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज पण मांडल्या की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ऑल प्लॅनेट्स जे काही आहेत ते सूर्याभोवती फिरतात, असं ते थेरी मांडत गेले. कारण न्यूटन पर्यंत येण्यासाठी निकोलस कोपर्निकस, नंतर गॅलिलिओ, नंतर मग केपलर आणि मग न्यूटन, असा हा सगळा प्रवास आहे. म्हणजे ज्या वेळेला निकोलस कोपर्निकसच्या सगळ्या थेरीचा अभ्यास केला त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं ना, प्रत्येक वेळेला थेरी मांडली जाते. जिओसेंट्रिक थेरीमध्ये काय सांगितलं गेलं की युनिव्हर्सच्या सेंटरला कोण आहे तर अर्थ आहे, पण ती थेरी फेल गेली. पिटोलोने नावाच्या सायंटिस्टने ही थेरी मांडली होती. नंतर कोपर्निकसने जी थेरी मांडली त्याच्यामध्ये हेलिओसेंट्रिक थेरी मांडली. त्याच्यामध्ये हेलियस म्हणजे काय तर सन हा युनिव्हर्सच्या सेंटरला आहे ते मानलं केले लोकांनी. आणि त्याच्यानंतर जो प्रवास झाला, गॅलिलिओनी काय केलं, गॅलिलिओनी पण मग पृथ्वीचा आकार सांगितला. नंतर मग त्यांनी त्या दुर्बिणीतून जे काही त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की पृथ्वीसारखा एक मोठा ग्रह ज्युपिटर, त्याला अनेक मून आहेत. त्याच्यानंतर मग केपलर्स पर्यंत आपण पोहोचलो. आणि मग केपलर्स यांनी काय केलं तर त्यांनी त्याच्यामध्ये संशोधन करताना हा भाग लक्षात घेतला की सगळे प्लॅनेट्स जे काही आहेत ते सनभोवती फिरतायत, मान्य आहे. पण मग त्यांचं जे काही ऑर्बिट आहे, त्यांचा जो काही स्पीड आहे त्याच्याबद्दल त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि परंतु त्याच्या मागचं जे काही मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड होतं त्यांनी न्यूटन यांनी दिलं. न्यूटन पर्यंत आपण जेव्हा येतो तर कसं असतं सायन्समध्ये, कुठल्याही प्रकारे थेरॉटिकल बॅकग्राऊंड चालत नाही, त्याला मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड, थेरॉटिकल बॅकग्राऊंड जेव्हा मिळतं त्यावेळेला तो फिनॉमिना आपल्यापर्यंत प्रूव्ह होऊन पोहोचतो. आणि म्हणून ज्या वेळेला केपलर्स जेव्हा म्हणतात की जे काही सगळे प्लॅनेट्स आहेत ते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, आपण ह्या चॅप्टरमध्ये पुढे केपलर्स लॉ पण शिकणार आहोत की सगळे जे काही प्लॅनेट्स आहेत ते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. जर सूर्याच्या एकदम जवळ प्लॅनेट गेला तो फास्ट फिरतो, सूर्यापासून दूर गेला तर एकदम हळू फिरतो. जवळ असेल तर फास्ट फिरणार आणि जर समजा दूर असेल तर स्लो फिरणार. हे सगळं आपल्याला पुढच्या टप्प्याला जाऊन शिकायचं आहे. परंतु न्यूटन पर्यंत आपण कसं येणार त्या दृष्टीने हा प्रवास तुम्हाला सांगतोय. म्हणजे केपलर्सचे जे काही नियम्स आहेत त्याला मॅथमॅटिकल टच देण्याचं काम न्यूटन्स यांनी केलं. मॅथमॅटिकल थेरी त्याच्या मागची सांगितली. कारण जे काही फिरतायत त्याच्यामध्ये वराहमीर, आपले जे काही ऋषी मुनी पूर्वीचे ज्यांनी काही वेदांचा अभ्यास केला अशांनी पण काही गोष्टी, आर्यभट्ट वगैरे यांनी पण आपल्या एक काहीतरी शक्ती आहे की त्या शक्तीमुळे हे जे काही प्लॅनेट्स आहेत हे सूर्याभोवती फिरतायत हे सगळ्यांना मान्य करावं लागतं. एक अदृश्य शक्ती आहे. आणि मग ती पुढे जाऊन काय झाली त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणायला लागलो. म्हणजे दोन बॉडींमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, तो अकॉर्डिंग टू मास असतो, अकॉर्डिंग टू डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज असतो. हे सगळं मग पुढे न्यूटन यांनी सांगितलं. आपल्याला कुठल्या कहाणीवरून न्यूटन पर्यंत घेऊन जातात की एका ॲपल
ट्री होतं, मग त्या ठिकाणी ते बसले होते, मग वरून ॲपल पडलं, मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं की हे खालीच का पडलं, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्टेड टू द सरफेस ऑफ अर्थ, हा फिनॉमिना प्रूव्ह झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितली जाते. म्हणजे ज्या वेळेला एखादं वस्तू खाली पडते, ज्या वेळेला एखादी वस्तू खाली पडते, त्या वस्तू खाली पडण्यामागचं कारण काय, तर पृथ्वी प्रत्येकाला आपल्याकडे अट्रॅक्ट करते. म्हणजे जर समजा झाडावरून फळ पडणार असेल तर ते असं हॉरिझॉन्टली जात नाही. म्हणजे समजा एखादं झाड असेल, त्या झाडावरून समजा असं काही फळ पडणार असेल तर ते असं खालीच येतं. ते असं इकडे जात नाही हॉरिझॉन्टली, इकडे जात नाही, इकडे जात नाही, असं इकडे जात नाही. तर मग ते खालीच काय येतं, कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात जास्त असल्यामुळे ते त्या वस्तूला काय करतं, अट्रॅक्ट करून घेतं. हा सिद्धांत आपल्या पुढे न्यूटन्स यांच्या त्या सगळ्या रिसर्चमधून आपल्यापर्यंत पोहोचला. समजतंय सगळ्यांना? समजतंय? नक्कीच समजून घ्या. फार फार चांगल्या गोष्टी या, म्हणजे एक प्रकारे कथा आहेत. त्यांनी हिस्ट्री जी काही मांडली, खूप मोठी हिस्ट्री, मी खूप सांगतोय अशातला भाग नाहीये, परंतु न्यूटनपर्यंत डायरेक्ट येता येत नाही, कारण याच्या मागे अनेक सायंटिस्ट लोकांनी खूप एफर्ट्स पण केलेले आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला ही कहाणी आपल्याला सांगितली जाते, ही कहाणी फक्त एक आपल्याला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेते, हा फिनॉमिना इथे आपण प्रूव्ह करू शकतो. अंडरस्टँड? म्हणजेच कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये हे लक्षात येतं की ज्या ज्या वस्तूंना मास आहे त्या त्या सर्व वस्तूंना पृथ्वी आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेणार. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नक्कीच मासवर इफेक्टिव्ह पार्ट असा दिसतो. जेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त, तेवढं मास त्या बॉडीचं जास्त असेल. म्हणजे ज्या वेळेला कोपर्निकसने मांडलेल्या सिद्धांतांचा केप्लसद्वारा स्टडी होतोय की नेहमीच हे टुवर्ड्स सनकडे अट्रॅक्ट होतात, परत तिथून दूर जातात, परत तिथून जवळ येतात, परत दूर जातात, असं का होत आहे? म्हणजे नक्कीच सनकडे कुठला तरी फोर्स त्यांना अट्रॅक्ट करतोय, असं न्यूटन यांना प्रश्न पडतोय. कारण केप्लर्स लॉ सांगितल्यानंतर पण सगळ्याच काही पॅरामीटर्स असे उलगडले किंवा डिस्कस झाले असं नाही झालं. काही प्रश्नांची उत्तरं त्यांना त्याच्यामध्ये देता नाही आली, आणि म्हणून न्यूटन्स यांना तो अदृश्य फोर्स शोधायचा होता. आणि म्हणून त्यांनी त्याला नंतर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कुठला तरी प्लॅनेट सनकडे अट्रॅक्ट का होतोय, इकडे येऊन तो इकडे का असा निघून जातोय, म्हणजे इकडे जवळ येतो इकडे दूर निघून जातोय, असं का होतंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये न्यूटन्स यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांनी ती ग्रॅव्हिटेशनल थेरी पूर्ण डिस्कस करून टाकली. आणि म्हणून आपल्यापर्यंत नुसता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरी उच्चारला तरी न्यूटन्सचं नाव पुढे येतं. अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करतोय. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा टोटली मासवर डिपेंड करतो, डिस्टन्स बिटवीन टू बॉडीवर डिपेंड करतो, युनिव्हर्सल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो काही आहे तो युनिव्हर्सल कॉन्स्टंट मध्ये आपण डिफाईन करणार आहे पुढे. म्हणजे विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नक्कीच आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो त्याच्या मासवर आणि डिस्टन्स बिटवीन टू बॉडीवर डिपेंड करतो. हे पुढे न्यूटन सांगतायत, ते पण आपण स्टडी करणार आहे. लक्षात येत आहे सगळ्यांना? म्हणजे सर्वच्या सर्व प्लॅनेट्स, ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. वाय? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू bodies means sun and the planets, right? They are revolving around the sun, right? Understand? समजतंय सगळ्यांना? कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन लक्षात येते. ग्रॅव्हिटेशन ही एक अट्रॅक्शन प्रॉपर्टी आहे. ग्रॅव्हिटेशन ही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे दोन बॉडीज एकमेकांना अट्रॅक्ट करतायत, त्याच्यामध्ये कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन फोर्स आहे. मग अर्थ सगळ्या वस्तूंना आपल्याकडे अट्रॅक्ट का करते? त्याचं कारण असं आहे की अर्थचं मास ह्यूज मास आहे. म्हणजे मास ऑफ अर्थ हे नियर अबाउट 6 × 10⁻24 किलोग्रॅम आहे. आणि आमचं किती मास असतो? जवळपास 60, 70, 80 किलोग्रॅम आपलं 70-72 किलोग्रॅम आपलं वजन असतं. जर त्याचा विचार करता ह्या मासचा विचार केला, कम्पेअर केलं, तर अकॉर्डिंग टू द मास ऑफ अर्थ अवर मास इज नियर अबाउट 0.
काहीच काम आपलं म्हणजे एकदम कागदापेक्षा पण अगदी व्हेरी व्हेरी स्मॉल, किलोग्रॅम मध्ये विचारात घ्यायचं म्हटलं तर बिलकुल व्हेरी व्हेरी स्मॉल. दॅट्स वाय वी आर इझिली अट्रॅक्टेड टुवर्ड द अर्थ सरफेस. असं तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल की मास ऑफ अर्थ इज व्हेरी व्हेरी ग्रेटर. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा तुम्ही एक पीस ऑफ पेपर घेतला आणि एक पीस ऑफ पेपर घेतल्यानंतर समजा हा कागदाचा एक तुकडा आहे, याला जर मी असाच्या असा वरून सोडला तर काय होणार, तर हा असा उडत उडत असा काहीतरी खाली जाईल. होतं काय, ह्या पेपरला पण मास आहे, नो डाऊट याला पण मास आहे, पण हे जे मास आहे पूर्ण या प्लेन सरफेसवर काय झालंय, डिस्ट्रीब्यूट झालाय. म्हणजेच जर मी याचा असा गोळा तयार केला, बिलकुल म्हणजे काय, याला एक बिलकुल याचं सर्व जे काही मास डिस्ट्रीब्यूट केलं होतं प्लेन सरफेसमध्ये मी एका सिंगल पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेट करून टाकलं आणि मग सोडलं, तर आता हा असा उडत उडत जाणार नाही, हा सरळ खाली जाणार. म्हणजेच काय झालं, इफेक्ट ऑफ मास चेंज, मासचा इफेक्ट चेंज होतोय. म्हणजे अट्रॅक्शन प्रॉपर्टी कशामुळे चेंज झाली, तर त्याचं जे काही मास आहे ते आता पूर्ण एका सिंगल पॉइंटला आलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास गेलं. डिस्ट्रीब्युशन ऑफ मासच्या वेळेला एकदम खाली गेला नाही, असा घरंगळत खाली गेला, असा उडत उडत, आणि जेव्हा सिंगल पॉइंटला डायरेक्ट तो अट्रॅक्ट झाला, म्हणजे हा कसला इफेक्ट आहे, मासचा इफेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही जर अशा दोन वस्तू घेणार, एक समजा हलकी वस्तू घेतली, एक हेवी, म्हणजे समजा एखादा लोखंडी बॉब घेतला आणि छोटंसं असं काही पीस वगैरे घेतलं, त्याच्यामध्ये फेदर्स म्हणतो आपण त्याला, किंवा असं कागदाचा तुकडा घेतला आणि एक लोखंडी बॉब घेतला आणि सोडलं वरून, तर तुम्हाला काय लक्षात येईल की पहिले बॉब जो लोखंडी आयनचा बॉल असेल तो खाली जाणार. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की या ठिकाणी मासचा इफेक्ट म्हणजे अर्थने काय केलं, जी हेवी बॉडी तिला पटकन अट्रॅक्ट करून घेतली आणि पीस ऑफ पेपर हळूहळू खाली गेला, असंच झालं. परंतु हीच स्टेट तुम्ही व्हॅक्यूम मध्ये कराल, ही जर तुम्ही टेस्ट व्हॅक्यूम मध्ये कराल, म्हणजे समजा एखादा तुम्ही असा व्हॅक्यूम तयार केलं, व्हॅक्यूम तयार केल्यानंतर, व्हॅक्यूम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲटमॉस्फेरिकल कंडिशन्सचा, ग्रॅव्हिटीचा काही इफेक्ट नाही, आणि त्या ठिकाणी तुम्ही जर समजा आयन बॉल घेतला आणि एक पीस ऑफ पेपर असा घेतला, हा समजा पीस ऑफ पेपर आहे आणि हा आयन बॉल आहे, हा आयन बॉल आहे, तर याच्यामध्ये हे दोघही एक समान खाली जातील. कारण इथे तुम्ही काय करून टाकले, व्हॅक्यूम क्रिएट केलंय, याच्यावर कुठल्याही प्रकारचा ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थचा इफेक्ट नाही होते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो काही अर्थचा आहे तो इफेक्ट नाही होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे यांचा जो काही मासचा इफेक्ट आहे तो या ठिकाणी होणार नाही, कारण व्हॅक्यूम आहे. जर हे जनरली आपण ॲटमॉस्फिअर मध्ये केलं तर पहिले कोण खाली जाणार, तर आयन बॉल आणि नंतर पेपर जाणार, साहजिक आहे. म्हणजे असं लक्षात घेऊ शकतात की द इफेक्ट ऑफ मास, जेवढा मासचा इफेक्ट जास्त तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त, जेवढा कमी तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी. लक्षात आहे सगळ्यांना, कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण समजतायत. म्हणजे जेवढे पण प्लॅनेट्स आहेत ते सर्व ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दृष्टिकोनातूनच अर्थच्या सनच्या भोवती, मून अर्थच्या भोवती फिरतोय, हे लक्षात येत आहे आपल्याला. आणि प्रत्येकाचं ऑर्बिट आपल्याला सर्क्युलर आपण असं म्हणतो, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतायत, येते लक्षात, समजतंय. कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला लक्षात येते, नक्की आपल्याला क्लिअर करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. मास ऑफ सन आपण लक्षात ठेवू शकतात, 6 × 10⁻24 किलोग्रॅम. प्रत्येक प्लॅनेटला मास आहे, प्रत्येक प्लॅनेटला विशिष्ट रेडियस आहे, प्रत्येक प्लॅनेटचं एक ऑर्बिट आहे, प्रत्येक प्लॅनेटचा एक स्पीड आहे. हे सगळं आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण डिस्कस करणार आहोत.